12 जानेवारीला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते MTHL न्हावा शेवडी सागरी सेतूचं ओपनिंग होत आहे। खऱ्या अर्थानं हा सेतू बनत असताना स्थानिकांचा अतिशय विरोध होता। माननीय डी.बी. पाटील साहेब यांच्या समोर लोकनेते डी.बी. पाटील साहेब यांच्या समोर जी बैठक झाली त्यामध्ये खासदार आमदार आणि सर्व पक्ष होते, त्यावेळेला या सेतूला फार विरोध झाला होता। परंतु आम्ही एक स्थानिक शेतकऱ्यांची एक समिती केली आणि त्याच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण CM असताना मदान साहेब त्याचे आयुक्त होते आणि त्यांच्या माध्यमातून बैठक होऊन एअरपोर्टचा पॅकेज दिला जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं, जे का तत्कालीन सिडकोचे MD संजय भाटी यांनी नाकारलं होतं का एअरपोर्टचं 22% पॅकेज जे आहे ते फक्त एअरपोर्टसाठी एक्सक्लुझिव्ह आहे। आम्ही सांगितलं जर सागरी सेतू पूर्ण करायचा असेल तर आम्हाला 22% दिले पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं त्यांनी मान्य केलं। त्याच्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला 5-5 कोटी देण्याचं कबूल केलं। त्याच्यामध्ये टोल नाक्यावर सगळ्या नोकऱ्या द्यायचं ठरलं होतं। आज आमची याच्या माध्यमातून मागणी राहील की अत्यंत विरोध असताना जसं विमानतळाचा विरोध होता परंतु विमानतळ आता पूर्ण होत आहे, सागरी सेतू पूर्ण होत आहे आणि याच्यामध्ये उरण पनवेलमधील जी प्रकल्पस्थ गाव आहेत जसं चिर्ले ग्रामपंचायत आहे, जासे ग्रामपंचायत, गव्हाण ग्रामपंचायत, आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायत यांचा फार मोठा त्याग आहे आणि सर्व 100% आज डेव्हलपमेंट झाल्यानंतर आमचा अधिकार बनतो की ज्या पद्धतीनं मच्छीमारांना भरपाई द्या त्याच्यामध्ये काही टक्के भरपाई दिली गेली, काही अजून सुद्धा MMRDच्या माध्यमातून पेंडिंग आहे आणि म्हणून ती सुद्धा मच्छीमारांची भरपाई लवकरात लवकर मिळाली पाहिजे हे उद्घाटन होण्याच्या अगोदर आणि स्थानिकांना 100% या टोलमध्ये माफी मिळावी। कारण जसं आम्ही सांगितलं का हा सागरी सेतू उभारताना आमची दुसरी मागणी होती की बॅरिस्टर AR अंतुरे यांचं या सागरी सेतूला नाव दिलं जावं। याच्या संदर्भात उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला। तत्कालीन MAOचे मुख्यमंत्री होते, नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर पत्रव्यवहार झाला। अशोक चव्हाण काँग्रेसचे आमचे मंत्री होते, बांधकाम मंत्री, बाळासाहेब थोरात मंत्री होते, नाना पटोले अध्यक्ष आहेत, यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केला होता। परंतु शेवटच्या टप्प्यात डी.बी. पाटील साहेबांचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा ठराव झाला, संभाजीनगरचा ठराव झाला, त्याच्यामध्ये आपण पाहिला समृद्धी मार्गाचं बाळासाहेब ठाकरेंचं नाव झालं आणि हा जो विषय होता बॅरिस्टर अंतुरे साहेबांचं या सागरी सेतूला नाव देतो तो डावलला गेला MAOच्या सरकारच्या मध्ये। ती चूक आता या नवीन सरकारची बोलता नाही, त्यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर अटल बिहारींचं नाव दिलं। खरं तर बॅरिस्टर अंतुरे साहेबांचं फार मोठं योगदान हे कोकणच्या विकासासाठी, त्यांना कोकणचे भाग्यविधाते म्हटले जाते। त्यांनीच उरणला मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि त्याच्यासाठी जे सर्व प्रयोजन होतं त्यांच्या कल्पनेतून साकारलेला हा सागरी सेतू आहे। परंतु बॅरिस्टर अंतुरे हे जन्माने मुसलमान होते पण कर्माने त्यांनी छत्रपतींना आदर्श मानलं। कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं, छत्रपतींची तलवार आणण्याचा प्रयत्न केला, मंत्र्याच्या समोर छत्रपतींची त्यांनी तस्वीर लावण्याचं काम केलं, पण त्यांच्यावर सुद्धा या माध्यमातून अन्याय झालेला आहे आणि याच्या माध्यमातून एकच आहे का नाव डावललं गेलं, त्याच्यामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे। आता टोलमध्ये जर त्यांनी आम्हाला माफी नाही दिली तर याचा पडसाद निश्चितपणे 12 तारखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर पडतील असं मी याच्या निमित्तानं सांगतो।